नमस्कार अँड वेलकम बॅक टू दी चॅनल क्रॅक UPSC विथ अश्विनी. आज आहे 31 ऑक्टोबर 2022 सोमवार आणि आजच्या द हिंदू न्यूजपेपर ॲनालिसिसला आपण येथे सुरुवात करणार आहोत. फ्रंट पेजवर पाहायचं झाल्यास फार महत्त्वाच्या न्यूज आपल्याला आढळणार नाहीत. तर बघा इथे एक छोटीशी न्यूज आपल्याला कव्हर करायची आहे. त्यामध्ये जे DNA टेस्ट्स आहेत त्या बाबतीतचा डेटा दिला गेलेला आहे. सुप्रीम कोर्ट काय म्हणतंय, DNA टेस्ट जी आहे ती फोर्स करणे एखाद्या पर्सनसाठी, त्याचं पॅरेंटहूड चेक करण्यासाठी एखाद्या पर्सनला फोर्स करणे म्हणजेच काय, ते पर्सनल लिबर्टी किंवा जी राईट टू प्रायव्हसी आहे त्याचं व्हायोलेशन आहे, असं इथे सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे. तर ही जी न्यूज आहे ती पुन्हा कव्हर होत जाणार आहेत आणि त्यावर अपडेट्स येत जाणार आहेत. तर त्यानुसार आपण ती अपडेट्स घेत जाणार आहोत. तर आज मी इथे फार डिस्कस करणार नाही आहे, पण एक छोटीशी एक्सरसाइज तुमच्यासाठी आहे. ती म्हणजे काय, तर हे पर्सनल लिबर्टी किंवा जे राईट टू प्रायव्हसी आहे ते नेमकं कुठल्या आर्टिकलमध्ये दिलेलं आहे, आपलं जे कॉन्स्टिट्यूशन आहे त्याच्या कुठल्या आर्टिकलमध्ये आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. त्यानंतर ही जी आपण अपडेट्स घेत जाणार आहोत, जशी जशी न्यूज कव्हर होत जाणार आहे न्यूजपेपरमध्ये, तर त्यानुसार आपण हे जे राईट टू प्रायव्हसी आहे किंवा पर्सनल लिबर्टी आहे ते इथे डिस्कस करणार आहोत. त्यानंतर वळूयात नेक्स्ट न्यूजकडे. पण त्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपलं जे टुडे स्पेशल असतं, म्हणजेच आज 31 ऑक्टोबर रोजी काय स्पेशल आहे ते पाहून घेऊयात आणि सोबतच जी लोकेशन चर्चेत असते त्याबाबत थोडंसं डिस्कशन आपण इथे करत असतो, त्या बाबतीतचा एक मॅप बेस्ड क्वेश्चनही पाहून घेऊयात. काय करायचं आहे, जगाचा नकाशा ओपन करायचा आहे आणि त्यामध्ये सोमालियाचं जे लोकेशन आहे ते शोधून काढायचं आहे. सोमालिया देशाचं आफ्रिकेमध्ये हा देश सापडेल, तर त्याचं लोकेशन शोधून काढायचं आहे आणि ते खाली कॉमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करायचं आहे. तर ही लोकेशन का चर्चेत आहे, आजच्या न्यूजपेपरला सुद्धा कव्हर झालेली आहे. वर्ल्ड पेजवर आपण ती पाहणारच आहोत. तर इथे काय झालेलं आहे, 2 कारमध्ये बॉम्बिंग झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये 100पेक्षा जास्त डेथ्स झालेली आहेत आणि त्यामुळेच ही जी लोकेशन आहे ती चर्चेत आहे. त्यानंतर आजचं टुडे स्पेशल पाहून घेऊयात. तर बघा, आज सरदार वल्लभभाई पटेल यांची बर्थ ॲनिव्हर्सरी, म्हणजेच आपण नॅशनल युनिटी डे किंवा त्यालाच राष्ट्रीय एकता दिवस म्हणून आपण इथे सेलिब्रेट करत असतो. तर सरदार वल्लभभाई पटेल यांना ट्रिब्यूट पे करण्यासाठीचा आजचा हा दिवस आहे, जे आपले भारताचे फ्रीडम फायटर होते आणि सोबतच इंडिपेंडंट इंडियाचे पहिले डेप्युटी प्राईम मिनिस्टर होते. तर बघा, 565 सेमी ऑटोनॉमस प्रिन्सली स्टेट्स आणि सोबतच ब्रिटिश एरा कॉलोनियल जे प्रोव्हिन्स होतं त्यांना युनाईट करण्याचं काम यांनी केलं होतं. आणि यांनी जे एफर्ट्स केलेले आहेत भारताची युनिटी करण्यासाठी, त्याच्यामुळे यांची जी बर्थ ॲनिव्हर्सरी आहे ती नॅशनल युनिटी डे किंवा राष्ट्रीय एकता दिवस म्हणून इथे मार्क केली जाते. तर बघा, 1875मध्ये ह्या आयर्न मॅनचा जन्म झाला. यांनाच फाउंडिंग फादर ऑफ रिपब्लिक ऑफ इंडिया असं सुद्धा ओळखलं जातं. लक्षात घ्या, आयर्न मॅन म्हटलं तरी सरदार वल्लभभाई पटेल यांना ओळखलं जातं, सोबतच फाउंडिंग फादर ऑफ रिपब्लिक ऑफ इंडिया असंही यांना म्हटलं जातं. तर 1875 रोजी यांचा जन्म झाला. त्यानंतर 2014मध्ये नॅशनल युनिटी डे जो आहे आज आपण सेलिब्रेट केलेला आहे, करत आहोत, ते इंट्रोड्यूस करण्यात आलेलं आहे 2014मध्ये. 2018मध्ये 597 फूट जे आहे उंचीचं स्टॅच्यू उभारण्यात आलेलं आहे गुजरातमध्ये, जे की वर्ल्ड्स टॉलेस्ट आपल्याला स्टॅच्यू पाहायला मिळेल. इथे पिक्चरमध्ये तुम्हाला पाहता येईल, जे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे ते 152 फूट आहे आणि त्याच्या पुढे हे जे स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे 597 फूट उंच इतकं पाहायला मिळेल, जे की जगातलं सगळ्यात उंच आहे आणि गुजरातमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 2019मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांची 144वी बर्थ ॲनिव्हर्सरी होती आणि तेव्हा एक रन फॉर युनिटी नावाचं प्रोग्राम आपण केलं होतं, ज्यामध्ये 1 माईल रन करण्यात आलं होतं. त्यानंतर नेक्स्ट बघा, आज वर्ल्ड सिटीज डे सुद्धा ऑब्झर्व केला जातो. जी काही ग्लोबल अर्बनायझेशन आहे, तर त्यासाठी ग्लोबल कॉपरेशनला पुश करण्यासाठी, त्याच्याबाबतची अवेअरनेस पसरवण्यासाठीचा आजचा हा दिवस आहे, जेणेकरून एक सस्टेनेबल अर्बन डेव्हलपमेंट आपल्याला साधता येईल. तर SDG 11 जे आहे आपलं त्याच्याशी हे अलाइन करतं, म्हणजेच काय, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल जे आहे, इथे मी आणलेला आहे चार्ट, 1 मिनिट. तर यामधलं SDG 11 म्हणजेच काय, सस्टेनेबल सिटीज अँड कम्युनिटीज. तर हे साध्य करण्यासाठी याच्याशी हे अलाइन करण्यात आलेलं आहे. अर्बन डेव्हलपमेंटशी हे डील करत असतं, जेणेकरून सस्टेनेबिलिटी आपण तिथे साधू शकू. 2013मध्ये युनायटेड नेशन्सद्वारा हा जो दिवस आहे आजचा, इथे मार्क करण्याचं अनाऊन्स करण्यात आलं होतं. जी काही इनइक्वालिटीज आहेत बिगेस्ट सिटीजमधली, त्यानंतर सोशल इन्क्लुजनसाठी इक्वालिटी त्याच्यामध्ये इन्क्लूड असणार आहे. सर्व्हिसेस आणि अपॉर्च्युनिटीज ॲक्सेस करण्यासाठीचा इथे प्रकाश टाकण्यासाठी हा दिवस इथे ऑब्झर्व केला जातो. 1750 BC म्हणजे 7500 BCमध्ये मेसोपोटेमियामध्ये जे सिटीजचं स्प्रिंग अप झालं होतं. त्यानंतर बघा, 395 AD मध्ये रोमचं फॉल झालं होतं, वेस्टर्न रोम जे होतं त्याचं फॉल झालेलं.
1760मध्ये आपल्याला इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशनची सुरुवात झालेली पाहायला मिळेल आणि त्यानंतर 2013मध्ये हे जे दिवस आहे ते युनायटेड नेशन्सद्वारा इथे अनाऊन्स करण्यात आलेलं आहे, जसं आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर SDG आपण पाहून घेतले होते, तरीही एकदा आपण इथे थोडंसं डिस्कस करून घेऊयात, कारण ही SDG नेहमीच महत्त्वाची असतात. SDG म्हणजेच काय, तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, जी आपल्याला 2030पर्यंत साध्य करायची आहेत संपूर्ण जगतामध्ये. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे काय, पॉवर्टी. तर पहिलं SDG आपल्याला पाहता येईल ते म्हणजे गरिबी हटवणे. त्यानंतर दुसरं आहे झिरो हंगर म्हणजे भूक मिटवणे. तिसरा आहे गुड हेल्थ अँड वेलबिंग. चौथा आहे क्वालिटी एज्युकेशन. पाचवा आहे जेंडर इक्वॅलिटी साधणे. सहावा आहे क्लीन वॉटर आणि सॅनिटेशनवर भर देणे. त्यानंतर सातवं आपल्याला अफोर्डेबल अँड क्लीन एनर्जी पाहता येईल. 8व्या क्रमांकावर आहे डिसेंट वर्क अँड इकॉनॉमिक ग्रोथ. 9व्या क्रमांकावर आहे इंडस्ट्री इनोव्हेशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर. 10व्या क्रमांकावर आहे रिड्यूस्ड इनइक्वॅलिटीज. 11व्या क्रमांकावरचं आताच आपण पाहिलं ते म्हणजे सस्टेनेबल सिटीज अँड कम्युनिटीज. 12व्या क्रमांकावर आहे रिस्पॉन्सिबल कन्झम्पशन अँड प्रोडक्शन. 13व्या क्रमांकावर क्लायमेट ॲक्शन. 14 आहे लाईफ बिलो वॉटर आणि 5वं लाईफ ऑन लँड. लाईफ बिलो वॉटर, लाईफ ऑन लँड 14 आणि 15. त्यानंतर 16वा आहे पीस, जस्टिस अँड स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशन्स आणि 17वा आहे पार्टनरशिप फॉर द गोल्स. तर ही 17ही SDG आहेत आपली सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. ती आपल्याला तोंडपाठ असणे आवश्यक आहे. कुठलाही टॉपिक आला तर तो कुठल्या SDGशी अलाइन करतो ते आपल्याला इथे शोधता आलं पाहिजे. त्यानंतर बघा, इंटरनॅशनल सेव्हिंग्स डेसुद्धा आज ऑब्झर्व केला जातो. त्याला थ्रिफ्ट डे असं सुद्धा म्हटलं जातं. जी काही सेव्हिंग्सची नेसेसिटीज आहेत त्यांना हायलाईट करण्यासाठीचा हा दिवस आहे. का महत्त्वाची असतात सेव्हिंग्स आपल्यासाठी, तर रिटायरमेंट, एड्युकेशन, प्रॉपर्टी परचेस किंवा मॅरेज इत्यादी कारणांसाठी आपल्याला ही महत्त्वाची असतात. काही अनफोर्सिन सर्कमस्टान्सेस असतात त्यांच्यापासून वाचण्यासाठी सुद्धा ही जी सेव्हिंग्ज असतात ती महत्त्वाची असतात. कुठलं प्लॅन नसलं तरीही सेव्हिंग्स करणे हे महत्त्वाचं आहे, हे पटवून देण्यासाठीचा आजचा हा दिवस आहे. सेव्हिंग्स काय, तर कधीकधी लाईफ सेवर म्हणून सुद्धा काम करू शकतात. कुठलंही सडन जे अनफॉर्च्युनेट सिच्युएशन असेल त्यातून ओव्हरकम आपल्याला इथून करता येतं. तर 1800च्या दशकामध्ये सगळ्यात पहिले सेव्हिंगची जी पद्धत आहे ती पाहण्यात आली होती. म्हणजेच काय, तर जी स्पेशली सिल्वर कॉईन्स होती ती कास्ट आयर्न पाईप्समध्ये सेव्ह केली जात होती. अगदी 1800च्या दशकातली आपण पाहत आहोत. त्यानंतर 1925मध्ये पहिलं जे वर्ल्ड सेव्हिंग्ज डे आहे ते इथे ऑब्झर्व करण्यात आलं होतं. त्यानंतर वळूयात न्यूज डिस्कशनकडे. तर पहिली न्यूज आपण पाहिलीच होती जी DNAच्या बाबतीतची होती. राईट टू प्रायव्हसी किंवा पर्सन्स लिबरेशन जे असतं एखाद्याचं त्याच्याबाबतचं आपण पाहिलं होतं. तर ते तुम्हाला आर्टिकल कुठलं आहे शोधून काढायचं आहे. त्यानंतर बघा, वन डे एक्झामसाठी ही जी स्क्रीनवर न्यूज दिसते आहे ती महत्त्वाची ठरू शकते. तर 67 जी पीपल आहेत त्यांना राज्योत्सेवा अवॉर्ड इथे प्रदान करण्यात आलेला आहे. त्यामध्ये जे आपले इस्रोचे फॉर्मर चेअरमॅन होते के सिवान, त्यांच्यासोबतच AR मित्रा आणि कृष्णा गौडा यांना सुद्धा हे अवॉर्ड प्रदान करण्याचे इथे घोषित करण्यात आलेलं आहे. लक्षात घ्या, 67 इथे लोक आहेत आणि हे जे क्रमांक आहे राज्योत्सवा अवॉर्डचं तेही 67th एडिशनच आहे. तर 67 पीपल 67th एडिशन इथे थोडं लक्षात ठेवायला सोपं जाईल. लक्षात घ्या, 67th ही जी एडिशन आहे ती आपल्याला पाहता येईल. त्यामध्ये 67 पीपल आहेत. सोबतच 10 ऑर्गनायझेशन्सला सुद्धा इथे सिलेक्ट करण्यात आलेलं आहे. आणि याचं जे स्वरूप असणार आहे म्हणजे यामध्ये काय दिलं जाणार आहे, तर 5 लाख रुपये आणि सोबतच 25 ग्रॅम गोल्ड आणि सोबतच प्लाकसुद्धा इथे दिलं जाणार आहे. तर हे राज्योत्सवा अवॉर्ड किती जणांना इथे अनाऊन्स करण्यात आलेला आहे आणि हे कुठल्या क्रमांकाचं एडिशन आहे ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. वन डे एक्झामसाठी अशी क्वेश्चन्स विचारले जातात. तर एडिटोरियलवर आपल्याला खूप महत्त्वाचा लेख पाहता येणार नाही. थोडक्यात मी हे डिस्कस करणार आहे, ज्यामध्ये गव्हर्नरच्या बाबतीत दिलेला डेटा आहे. केरळचे गव्हर्नर यांनी जे ट्विट केलं होतं की एखादा मिनिस्टर ज्याचं बिहेवियर म्हणजे जी गव्हर्नरची पोस्ट असेल तिची डिग्निटीला लोअर करणारं असेल एखाद्या मिनिस्टरचं वर्तन, तर त्याला डिसमिस करता येईल असं त्यांचं वक्तव्य होतं. आणि त्याच्यावरूनच खूप आपण पाहिलं होतं वाद उत्पन्न झाले होते आणि त्याच्यामुळेच परत एकदा आज एडिटोरियल आलेला आहे. तर ते आपण थोडक्यात पाहून घेणार आहोत. त्यानंतर बघा, जे टेक्स्ट अँड कॉन्टेक्स्टवर आपल्याला एक छोटंसं इथे आर्टिकल पाहायला मिळेल, ज्याच्यामध्ये आपल्याला जे भारताचं अँटी सुपरस्टिशन लॉज आहे त्यांच्याबाबत बोलायचं आहे. म्हणजे भारतामध्ये एक असा अँटी सुपरस्टिशन लॉ आहे का किंवा नसेल, तर राज्यांबाबतचा डेटा आपण इथे पाहून घेणार आहोत. तर हे मी आपली जी न्यूज आहे ती डिस्कस झाल्यानंतर हे 2 आर्टिकल आपण इथे डिस्कस करणार आहोत. त्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे, एक वर्ड आहे इथे, हे आपल्या डिक्शनरीमध्ये ॲड करून घ्या. जी वोकॅब्युलरी आहे आपण तयार करत असतो एक्झामसाठी, खूप चांगलं वर्ड आहे.
प्रोस्लिटिझेशन किंवा प्रोस्लिटायझेशन असं याला म्हटलं जातं. तर काय म्हटलेलं आहे, आसाम पोलिसांनी 27 फॉरेनर्स आहेत त्यांना डिपोर्ट केलेलं आहे ह्या बाबतीत. म्हणजेच काय फॉरेन प्रिशर्स होती त्यांना प्रोस्लिटायझेशनच्या बाबतीत यांना डिपोर्ट करण्यात आलेलं आहे. तर हे प्रोस्लिटिझेशन किंवा प्रोस्लिटायझेशन म्हणजे नेमकं काय, तर एखाद्याचा फेद कन्वर्ट करणे, एखाद्याचा बिलीफ जे असेल स्पेशली जी रिलिजियस बिलीफ्स असतात त्यांना कन्वर्ट करणे, एखाद्याला आपल्या बाजूने वळवणे, आपली पार्टी जॉईन करण्यासाठी इन्स्टिट्यूशन किंवा एखाद्या कारणासाठी त्याला आपल्याकडे वळवणे. आणि स्पेशली प्रोस्लिटायझेशन हे कधी यूज केलं जातं, जेव्हा एखादी न्यू संकल्पना, न्यू इन्स्टिट्यूशन, न्यू पार्टी किंवा नवीन फेद त्यांना तिथे इंट्रोड्यूस करायचं असेल आणि एखाद्याला कन्वर्ट करायचं असेल तेव्हा आपण हे प्रोस्लिटायझेशन हे वर्ड इथे वापरत असतो. तर हे व्होकॅब्युलरीमध्ये ॲड करून घ्या, महत्त्वाचं आहे. त्यानंतर बघा आणखीन वन डे एक्झामसाठी महत्त्वाची न्यूज, नसली महत्त्वाची तरीही आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. तर बघा इलेक्शन कमिशनची 2 डे इंटरनॅशनल कॉन्फरन्स इथे सुरुवात झालेली आहे न्यू दिल्ली येथे. तर याचं मेन टॉपिक काय असणार आहे, रोल, फ्रेमवर्क अँड कपॅसिटी ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट बॉडीज, हे याचं टायटल आपल्याला पाहता येईल. मग यामध्ये ग्रीस, मॉरिशस यांना इथे इन्व्हाइट करण्यात आलेलं आहे. इंटरनॅशनल फाउंडेशन फॉर इलेक्टोरल सिस्टीम म्हणजेच IFES हे सुद्धा इथे असणार आहे. सोबतच युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम आणि इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रेसी अँड इलेक्टोरल असिस्टन्स यांनाही इथे इन्व्हाइट करण्यात आलेलं आहे. तर इलेक्शन कमिशनची ही 2 डे मीटिंग, इंटरनॅशनल मीटिंग आहे जी न्यू दिल्ली येथे स्टार्ट झालेली आहे. त्यानंतर नेक्स्ट न्यूजकडे वळूयात. आज न्यूज आपल्याला फार कमी पाहायला मिळतील कारण जिकडे तिकडे आता आपल्याला जे इलेक्शन्स आहेत त्या बाबतीतचा डेटा पाहायला मिळेल. तर आपण इलेक्शनच्या बाबतीचा डेटा पाहत नसतो कारण आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने ते अजिबातच रिलेव्हंट नसतं. त्यानंतर बघा C-295 याचं मॅन्युफॅक्चरिंग, याचं प्रोडक्शन आपल्या देशात होणार आहे गुजरात येथील वडोदरा येथे. तर हे नेमकं काय आहे, C-295 हे ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट आहे. म्हणजेच काय, इथे कार्गोचं जे ट्रान्सपोर्टेशन आहे ते इथे केलं जाणार आहे. तर मग कॉन्सोर्टियम ऑफ टाटा ॲडव्हान्स सिस्टीम लिमिटेड म्हणजेच TASL आणि एअरबस डिफेन्स अँड स्पेस यांच्याद्वारा ही जी आहे मॅन्युफॅक्चरिंग ही इथे केली जाणार आहे. इथं याचं जे लोकेशन आहे ते लक्षात घ्या, वडोदरा, गुजरात येथील वडोदरा येथे C-295 हे ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट इथे तयार केलं जाणार आहे. आणि PMचं काय म्हणणं आहे की लो कॉस्ट प्रोडक्शन पण त्याचं हाय आउटपुट असणार आहे आणि त्याच्यामुळे काय आपलं जे आत्मनिर्भर भारत आहे त्याच्याकडे खूप चांगलं पाऊल आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. त्यानंतर बघा OneWeb सॅटेलाइट्स जी आहेत त्यांच्याबाबत बोललं गेलेलं आहे. प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांचं आपल्याला वक्तव्य पाहता येईल. ते काय म्हणतात, जी रुरल कनेक्टिव्हिटी आहे, जी विलेजमधली कनेक्टिव्हिटी आहे त्याला सुधारण्यासाठी हे जे OneWeb सॅटेलाइट आहे ते महत्त्वाचं योगदान देणार आहेत असं ते म्हणतात. OneWeb सॅटेलाइट काय आहे ते पाहून घेण्यापूर्वी आपण जी सॅटेलाइट इंटरनेट असतात किंवा सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी जी आहे ते नेमकं काय असतं ते जाणून घेऊयात. तर बघा GS पेपर 3 जे आहे आपलं, ज्यामध्ये IT आणि कम्प्युटर्स टॉपिक पाहायला मिळेल, त्याच्याशी हे कनेक्ट करता येईल. तर सॅटेलाइट इंटरनेट अँड LEO टेक्नॉलॉजी आपण पाहून घेऊयात पहिले. त्यानंतर आपण जिओ स्टेशनरीसुद्धा आपल्याला पाहायची आहे. LEO म्हणजेच काय, लो अर्थ ऑर्बिट, म्हणजे लो अर्थ म्हणजेच काय आपल्याला नावावरूनच कळतं, म्हणजे काय पृथ्वीच्या अगदी जवळ असेल अशी ही टेक्नॉलॉजी. आणि जिओ स्टेशनरी म्हणजे थोडीशी लांबीवर असणार आहे. तर दोघांचे डिफरन्स आपण इथे पाहून घेणार आहोत. तर LEO पाहूयात. तर याची पोझिशन आपल्याला पाहता येईल 500 ते 2000 किलोमीटर अंतरावर असणार आहे. आपला जो पृथ्वीचा सरफेस आहे, भूभाग आहे, ते तिथून 500 ते 2000 किलोमीटर अंतरावर ही स्टेशनरी आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर याची लॅटेन्सी जी आहे ती लॅटेन्सी फार कमी असणार आहे. म्हणजे क्लोज, स्ट्रॉंग आपल्याला इथे सिग्नल्स पाहायला मिळेल, स्पीड फास्ट पाहायला मिळेल कारण डिस्टन्स कमी आहे त्याच्यामुळे इथली जी लॅटेन्सी आहे तीसुद्धा आपल्याला कमी पाहायला मिळेल. लॅटेन्सी म्हणजेच काय, तर मी जे बोलते आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी जो काही वेळ लागतो, अगदी मिली सेकंडचा का असेना, त्याला आपण लॅटेन्सी असं म्हणत असतो. तर ही लॅटेन्सी फार कमी पाहायला मिळेल. जितकं कमी डिस्टन्स तितकी कमी लॅटेन्सी. त्यानंतर यातलं इन्व्हेस्टमेंट आपल्याला खूप जास्त लागणार आहे. एक ह्यूज लार्ज कॅपिटल इन्व्हेस्टमेंट इथे लागणार आहे कारण ही जे काय असतात ही सॅटेलाइट्स ती 27,000 किलोमीटर पर आवर इतकी त्यांची स्पीड आहे. म्हणजेच काय, तर एक सॅटेलाइट पूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा 90 ते 120 मिनिटात करू शकतो. इतकी हाय स्पीड आपल्याला याची पाहायला मिळेल आणि त्याच्यामुळे काय त्याच्याशी कनेक्ट करणं थोडंसं अवघड जाऊ शकतं आणि त्याच्यामुळेच याच्यामध्ये जी इन्व्हेस्टमेंट आहे ती खूप जास्त प्रमाणात लागणार आहे. त्यानंतर जिओ स्टेशनरी जी इंटरनेट आहे त्याबाबत बोलूयात. तर याची जी पोझिशनिंग आहे ती फार लांब पाहायला मिळेल. म्हणजे जवळपास 35,000 35,578 सॉरी 35,000
786 किलोमीटर इतक्या उंचीवर हे असणार आहे आणि आपल्याला पाहता येईल की जे इक्वेटर आहे, आपलं विषुववृत्त आहे, त्याच्या अगदी डोक्यावर ही जी आहे ती पोझिशन केली जातील. आणि भरपूर जी काही इंटरनेट सिस्टीम्स आहेत, आपल्याकडे सर्व्हिसेस आहेत, त्यामध्ये जिओ स्टेशनरी सॅटेलाईटचा आपण उपयोग केलेला आहे. याची स्पीड आपल्याला पाहायची झाल्यास 11,000 किलोमीटर पर आवर इतकी आहे. LEOची आपण पाहिली होती 27,000 किलोमीटर पर आवर आणि जिओ स्टेशनरीची 11,000 किलोमीटर पर आवर, म्हणजे अर्ध्यापेक्षाही कमी याची स्पीड असणार आहे. म्हणजे जी स्पीड आपली जी पृथ्वी रोटेट करत असते, एक रोटेशन कंप्लीट करण्यासाठी जितका वेळ लागत असतो, तितकाच वेळ ह्या जिओ स्टेशनरी सॅटेलाईटला लागणार आहे. म्हणजे पृथ्वीची जी स्पीड आहे त्याच्यासोबतच तेवढीच स्पीड याची असणार आहे आणि त्याच्यामुळे काय खूप मोठा कव्हरेज हा करू शकतो आणि पूर्ण पृथ्वीचा जर आपल्याला कव्हर करायचा असेल तर 3 ते 4 सॅटेलाईट्स इथे इनफ असतील असं इथे सांगितलं जातं. याची कनेक्टिव्हिटी जी आहे ती इझी आहे, कारण हा जवळपास स्टेबलच आहे, स्टेशनरी आहे, त्याच्या नावातच आहे स्टेशनरी, जिओ स्टेशनरी. तो स्टेशन आहे, म्हणजे एका ठिकाणी थांबलेला आहे, त्याच्यामुळे त्याच्याशी कनेक्ट करणे इझी जातं आणि त्याची लॅटेन्सी मात्र आपल्याला थोडी पाहायला मिळेल. लॅटेन्सी याच्यामध्ये जास्त आहे, कारण याचं डिस्टन्स जास्त आहे. तर जास्त म्हणजे किती आहे? 600 मिलीसेकंड इतकी त्याची लॅटेन्सी आहे. तर इतका 600 मिलीसेकंडचा वेळ आपल्याला लागू शकतो तिथली इन्फॉर्मेशन आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी. त्यानंतर काही इनिशिएटिव्हज करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये आजचं जे आपण पाहत आहोत वन वेब, म्हणजे त्यालाच 5 to 50 असं सुद्धा म्हटलं जातं, वन वेब. तर 218 सॅटेलाईट ही LEOमध्ये टाकण्यात आलेली आहे. तिथे आपल्याला पोझिशन पाहायला मिळतील आणि सगळ्याच रिजनला इथे इंटरनेट कनेक्टिव्हिटी देण्याचं काम ह्या वन वेबद्वारा करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामुळेच रुरल कनेक्टिव्हिटीसुद्धा खूप चांगल्या प्रमाणात इथे साधली जाणार आहे, असं इथे प्राईम मिनिस्टरचं भाष्य आपण पाहिलं आहे. त्यानंतर दुसरं आहे स्टारलिंक म्हणजे SpaceX जे आहे त्यांचं हे व्हेंचर पाहता येईल आपल्याला. 1385 सॅटेलाईट्स इथे सोडण्यात आलेली आहेत. त्यानंतर कूपर नावाचं सुद्धा एक प्रोजेक्ट आहे, जे 2019मध्ये Amazonद्वारा आणण्यात आलं होतं आणि त्यानंतर लून प्रोजेक्टसुद्धा आपल्याला पाहता येईल. 2013मध्ये गुगलद्वारा हे आणण्यात आलं होतं. तर यामध्ये जी हाय अल्टिट्यूड बलून्स आहेत त्यांचा वापर करण्यात आलेला आहे. यामध्ये काय करण्यात आलं होतं बघा, 2021मध्ये याला अबंडनसुद्धा करण्यात आलं होतं. गुगलची जी मदर कंपनी आहे अल्फाबेट, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये अल्फाबेटद्वारा हे जे लून प्रोजेक्ट आहे ते अबंडन करण्यात आलं होतं. जी केनिया आहे त्या रुरल केनियामध्ये टेस्टिंग करण्यात आली होती आणि 2021मध्ये मग हे अबंडन करण्यात आलं होतं. तर हा जो वन वेब आहे याच्या कॉन्टेक्स्टमध्ये आपण संपूर्ण एक माहिती पाहून घेतलेली आहे. सॅटेलाईट इंटरनेट काय असतं किंवा सॅटेलाईट कनेक्टिव्हिटी, इंटरनेट कनेक्टिव्हिटी काय आहे तेही आपण पाहून घेतलेलं आहे आणि हे जे वन वेब आहे ते एका प्रायव्हेट कंपनीद्वारा इथे लॉन्च करण्यात आलेलं आहे, ज्याच्यामुळे आपल्या रुरल इंडियाला सुद्धा एक चांगली कनेक्टिव्हिटी इथे प्रदान केली जाऊ शकेल. त्यानंतर बघा, भरपूर दिवसानंतर डॉल्फिन्स हे नाव आपल्या न्यूजमध्ये आलेलं आहे. तर याच्याबाबत आपण इथे जाणून घेणार आहोत. जी गँगेटिक डॉल्फिन्स आहेत, आपलं नॅशनल ॲक्वॅटिक ॲनिमल आहे आणि त्याबाबतचा डेटा आला किंवा कुठल्याही स्पीसीज बाबतीतचा डेटा आला तर त्याला आपण डीपमध्ये पाहत असतो, कारण UPSCचा फोकस हा नेहमीच काही स्पीसीज असतात त्यांच्यावर राहिलेला आहे. तर GS पेपर 3चं जे कॉन्झर्वेशन टॉपिक आहे त्याच्याशी आपल्याला हे रिलेट करता येईल. प्लॅटॅनिस्टा गँगेटिका असं ह्या गँगेटिक डॉल्फिनचं आपल्याला सायंटिफिक नेम पाहता येईल आणि 1801मध्ये ऑफिशियली हिला डिस्कवर करण्यात आलेलं आहे. गंगा, ब्रह्मपुत्रा, मेघना, कर्णफुली, संगू ह्या नद्यांमध्ये आपल्याला यांची पॉप्युलेशन पाहता येईल, जे की इंडिया, नेपाळ आणि बांगलादेशमध्ये डिस्ट्रीब्युटेड आहेत. फक्त फ्रेश वॉटरमध्येच आपल्याला ही गँगेटिक डॉल्फिन्स आहेत ती पाहायला मिळेल, जे की ब्लाइंड्स असतात आणि अल्ट्रासोनिक वेव्सचा वापर ती करत असतात. मग याचं सिग्निफिकन्स म्हणजे नेमकं काय आहे तर बघा, रिव्हर इकोसिस्टीमची हेल्थ कशी आहे ते आपल्याला यांच्या पॉप्युलेशनवरून कळतं. म्हणजेच पॉप्युलेशन कमी होत गेली तर आपल्याला लक्षात येईल की रिव्हरची इकोसिस्टीम म्हणजे तिची हेल्थ ही खराब होते आहे आणि तिला सुधारणे आवश्यक आहे. तर एक संपूर्ण इकोसिस्टीम आपल्याला लक्षात आणून देण्यासाठी, त्याच्याबाबतचे कार्य करण्यासाठी, तिचं हेल्थ सांगण्यासाठी ही महत्त्वाची सिग्निफिकंट आपल्याला पाहता येईल. 2009मध्ये हे जे गँगेटिक डॉल्फिन आहे याला नॅशनल ॲक्वॅटिक ॲनिमल म्हणून इथे रिकग्निशन देण्यात आलं होतं. त्यानंतर बघा, थ्रेड्स आपण पाहून घेऊयात, काय डेंजर्स आहेत. तर बायकॅच एक महत्त्वाचं डेंजर आपल्याला पाहता येईल. बायकॅच म्हणजेच काय, फिशिंग करताना ॲक्सिडेंटली ही जी डॉल्फिन्स आहेत ती जाळ्यात अडकतात आणि त्याच्यामुळे त्यांचा मृत्यू होतो. याला आपण बायकॅच असं म्हणत असतो. तर त्याच्यामुळे सुद्धा यांची संख्या जी आहे ती कमी होते आहे. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे पोल्युशन. इंडस्ट्रियल, ॲग्रिकल्चर आणि ह्युमन पोल्युशन आहेत, ही काही सिरियस कॉजेस आहेत त्यांचं जे हॅबिटॅट डिग्रेडेशन आहे, डिस्ट्रक्शन होण्यासाठीचं. त्यानंतर डॅम्सचं कन्स्ट्रक्शन केल्यामुळे सुद्धा यांची संख्या कमी होते आहे. त्यांचं जे ब्रीडिंग आहे ती इथे कमी होते आहे
आणि त्यानंतर त्यांना मूव्ह होता येत नाही किंवा जर ती डॅमच्या बिलो पोर्शन आहे तिथे गेली तर त्यांना तिथे पॉल्युटेड एरिया पाहता येईल, ज्याच्यामुळे त्यांची संख्या तिथे कमी होते आहे, वेसल ट्रॅफिक होते आहे आणि फिशिंग ॲक्टिव्हिटीज वाढल्यामुळे त्यांची संख्या जी आहे त्याला धोका पोहोचतो आहे. त्यानंतर याचं कॉन्झर्वेशन स्टेटस, सगळ्यात महत्त्वाचा आपला याच्यामध्ये टॉपिक म्हणजे कॉन्झर्वेशन स्टेटस. तर जे 1972चं आपलं इंडियन वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट आहे त्याच्या शेड्यूल 1मध्ये ठेवण्यात आलेला आहे. आणि IUCN स्टेटस लक्षात ठेवा, पाठच करून घ्या, एंडेंजर्ड कॅटेगरीमध्ये आहे. आपण गँगेटिक डॉल्फिन्सबाबत बोलतो आहोत. कुठल्याही डॉल्फिन्सचं एंडेंजर्ड लिहू नका. गँगेटिक डॉल्फिन्स जर आलं, गंगामध्ये जे डॉल्फिन्स आढळतात त्यांचं जे IUCN स्टेटस आहे ते एंडेंजर्ड आपल्याला पाहायला मिळेल. आणि साईट्सच्या अपेंडिक्स 1मध्ये याला ठेवण्यात आलेलं आहे. तर जे आपलं इंडियन वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट आहे त्याचं शेड्यूल 1 आणि जे साईट्सची जी कॅटेगरी आहे त्याच्या अपेंडिक्स 1मध्ये ठेवणं म्हणजेच काय, तर त्यांना एका रिगरस प्रोटेक्शनची गरज आहे. त्यांचं इल्लिगल किलिंग, पोचिंग वगैरे केल्यास त्याच्याबाबत दंड आहे किंवा जेलसुद्धा होऊ शकते असा त्याचा अर्थ आहे. तर ठीक आहे, शेड्यूल 1 अपेंडिक्स 1 आणि IUCNच्या जे कॅटेगरी आहे त्याच्या एंडेंजर्ड कॅटेगरीमध्ये हे ठेवण्यात आलेलं आहे. आणि सोबतच एक स्पेशल कॅटेगरी असते मायग्रेटरी स्पीसीजसाठी. मायग्रेटरी स्पीसीज म्हणजे काय, ब्रीडिंगसाठी किंवा कुठल्याही कारणासाठी ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतात, त्यांना आपण मायग्रेटरी स्पीसीज म्हणत असतो. तर जे CMS आहे म्हणजेच कन्व्हेन्शन ऑन मायग्रेटरी स्पीसीज त्याच्या अपेंडिक्स 2मध्ये याला ठेवण्यात आलेलं आहे. मग काही स्टेप्ससुद्धा घेण्यात आलेली आहे यांचं कॉन्झर्वेशन करण्यासाठी, त्यांना वाचवण्यासाठी. त्यामध्ये प्रोजेक्ट डॉल्फिन पाहायला मिळेल, जे आपलं टायगर पॉप्युलेशन वाढवण्यासाठी आपण प्रोजेक्ट टायगर आणला होता, त्याच प्रकारे हे जे प्रोजेक्ट डॉल्फिन आहे ते कार्य करेल. त्यानंतर विक्रमशिला गंगा डॉल्फिन सँक्च्युरी बिहारमध्ये इस्टॅब्लिश करण्यात आलेली आहे. हे ठिकाण लक्षात घ्या, बिहारमध्ये विक्रमशिला गंगा डॉल्फिन सँक्च्युरी. त्यानंतर कॉन्झर्वेशन प्लॅन आणण्यात आलेला आहे 2010 ते 2020 ह्या 10 वर्षांच्या कालावधीसाठी. कॉन्झर्वेशन ॲक्शन प्लॅन फॉर द गंगा रिव्हर डॉल्फिन हे ॲक्शन प्लॅन आपल्याला पाहायला मिळेल, ज्याच्यामध्ये जे गँगेटिक डॉल्फिन्स आहेत त्यांना त्यांच्याबाबतची कुठली थ्रेट्स आहेत, डेंजर्स आहेत ते आयडेंटिफाय करणे. त्यानंतर रिव्हर ट्रॅफिक म्हणजे जी शिप्स असतात, वेसल्स असतात त्यांची ट्रॅफिक्स, इरिगेशन कॅनल्स, तर यांच्यामुळे काय त्यांच्यावर प्रॉब्लेम होतो आहे, इम्पॅक्ट होतो आहे का, मग त्याच्यासाठी काय स्टेप्स घ्यायला पाहिजे, तर हे सगळं ॲक्शन प्लॅनमध्ये इथे सांगण्यात आलेलं आहे. 2010 ते 2020 ह्या 10 वर्षांच्या कालावधीसाठी आपल्याला हा कॉन्झर्वेशन प्लॅन पाहता येईल. त्यानंतर बघा, आपल्याकडे नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा 5 ऑक्टोबर रोजी ऑब्झर्व केला जातो आणि त्याच दिवशी नॅशनल गंगा रिव्हर डॉल्फिन डे सुद्धा इथे सेलिब्रेट केला जातो. तर दोन्ही जी तारीख जी आहे ती एकच आहे, लक्षात घ्या. 5 ऑक्टोबर द नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा आणि सोबतच नॅशनल गंगा रिव्हर डॉल्फिन डे. त्यानंतर आपण एक क्वेश्चन पाहून घेऊयात, कशा प्रकारे जे गँगेटिक डॉल्फिन्स आहेत त्यांच्यावर प्रश्न आलेला आहे. तर काय म्हटलेलं आहे, अदर दॅन पोचिंग म्हणजे तस्करीच्या व्यतिरिक्त आणखीन कुठले पॉसिबल रिझन्स आहेत ज्याच्यामुळे जी गंगा डॉल्फिन्स आहेत ती कमी झालेली आहेत. तर पहिलं स्टेटमेंट काय म्हणते, जे डॅम्स आहेत, बॅरेजेस आहेत त्यांची कन्स्ट्रक्शन झाल्यामुळे, रिव्हरवर कन्स्ट्रक्शन झाल्यामुळे त्यांची संख्या कमी झालेली आहे. दुसरं स्टेटमेंट म्हणते क्रोकोडाईल्सची पॉप्युलेशन इन्क्रीज झाल्यामुळे सुद्धा त्यांची संख्या जी आहे ती कमी झालेली आहे. तिसरं स्टेटमेंट आहे ॲक्सिडेंटली म्हणजे बाय कॅच, जे आपण पाहिलं बाय कॅचमुळे सुद्धा त्यांची संख्या कमी होते आहे. आणि चौथा आहे जी सिंथेटिक फर्टिलायझर्स आहेत आणि अदर ॲग्रिकल्चरल केमिकल्स आहेत त्याच्यामुळे सुद्धा त्यांची जी संख्या आहे ती डिग्रेड होते आहे. तर खाली ऑप्शन्स दिले आहेत, त्यांच्यापैकी करेक्ट ऑप्शन आपल्याला शोधून काढायचा आहे. पहिलं ऑप्शन म्हणते 1 and 2 ओनली, ऑप्शन बी आहे 2 and 3 ओनली, ऑप्शन सी म्हणते 1, 3 and 4 ओनली आणि ऑप्शन डी आहे 1, 2, 3, 4. तर अर्थातच आपल्याला उत्तर सी पाहायला मिळेल 1, 3 and 4 ओनली. तर आपण जे पॉप्युलेशन ऑफ क्रोकोडाईल्स इन्क्रीज झाल्यामुळे, मगरींची पॉप्युलेशन इन्क्रीज झाल्यामुळे त्यांची जी रिव्हर डॉल्फिन्स आहेत त्यांची संख्या घटते आहे असं आपण कुठेही पाहिलं नाही. तर पहिलं ऑप्शन पाहिलं आपण की डॅम्स आणि बॅरेजेस कन्स्ट्रक्ट झाल्यामुळे त्यांची संख्या कमी होते आहे. तिसरं ऑप्शनही करेक्ट आहे ज्याच्यामध्ये बायकॅच आपण पाहिलं होतं. आणि चौथं म्हणजे काय, तर युज्युअल आहे पॉल्युशनमुळे. पॉल्युशन म्हणजेच काय, तर सिंथेटिक फर्टिलायझर्स आणि काही ॲग्रिकल्चरल केमिकल्स आहेत त्यांची जी कॉन्सन्ट्रेशन आहे ते वाढल्यामुळे सुद्धा त्यांचा मृत्यू होतो आहे. तर इथे खाली मी याचं एक्सप्लेनेशन दिलं आहे, जे आपण वर पाहिला डेटा त्यातच आपल्याला हे सगळं एक्सप्लेनेशन पाहता येईल. त्यानंतर वळूयात नेक्स्ट न्यूजकडे. वर्ल्ड पेजवर पाहूयात, जे आपलं आजचं मॅप बेस्ड क्वेश्चन आहे. सोमालिया इथे न्यूज कव्हर झालेली आहे. बघा काय म्हणतं आहे, जी बॉम्ब ब्लास्ट करण्यात आलं होतं कारमध्ये, त्याच्यामध्ये 100च्या वर हा आकडा गेलेला आहे आज. तर हे जे आहे K5 स्ट्रीट मोगादिशूमधलं, सोमालियातलं मोगादिशू, तिथलं K5 स्ट्रीटवर हा आपल्याला पाहता येईल जो अटॅक आहे किंवा
ही जी घटना झालेली आहे ती आपल्याला पाहता येईल. तर हे कोणी क्लेम केलेलं आहे? अल शहाबाद इस्लामिस्ट ही जी संघटना आहे त्यांनी हा क्लेम केलेला आहे. तर हा जो अटॅक आहे त्यांच्याद्वारा करण्यात आलेला आहे असे इथे सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर आपल्याला वर्ल्ड पेजवर अशी कुठलीही महत्त्वाची बातमी सापडणार नाही आणि त्यानंतर आहे स्पोर्ट्स जे आपल्या महत्त्वाचं नसतं. तर आजचे जे न्यूज आहे ते आपली इथे कंप्लीट झालेली आहेत. आपण संपूर्ण न्यूज इथे डिस्कस केलेली आहेत. कुठलं सुटलं असेल तर ते आपण पाहून घेऊयात वन बाय वन इथे. त्यानंतर ECचं आपण पाहिलं इलेक्शन कमिशन. त्यानंतर एक वर्ड मी इथे सांगितला होता तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, व्होकॅब्युलरीमध्ये ॲड करायचा आहे. त्यानंतर बघा टेक्स्ट अँड कॉन्टेक्स्टवर आपण हे पाहणार आहोत. तर पण त्यापूर्वी एडिटोरियलवरचा एक छोटासा डेटा पाहून घेऊयात. पूर्ण हे डिस्कस करणार नाही आपण. हे जे एडिटोरियल आहे हे US बाबतीतचं आहे. जे तिथले इलेक्शन्स आहेत US त्या बाबतीतचं आहे. ते आपण पाहणार नाही आहोत. त्यानंतर आपल्याला इकडेही काही महत्त्वाचं असं पाहता येणार नाही. त्यानंतर बघा जे आपलं एडिटोरियल आहे गव्हर्नर बाबतीतचा हा एडिटोरियल आहे. तर यामध्ये काय सांगितलेलं आहे जे ट्विट केलं गव्हर्नरने, आपलं जे केरळचे गव्हर्नर आहेत त्यांनी ट्विट केलं. त्यांनी असं काय सांगितलं होतं की एखादा इंडिव्हिज्युअल मिनिस्टर आहे त्याने जर जी पोस्ट आहे जी डिग्निटी आहे गव्हर्नरची ती लोअर केली असेल त्याच्या वक्तव्यातून त्याच्या कुठल्याही बिहेवियरमधून तर त्याला डिसमिस करता येईल असं हे त्यांचं वक्तव्य आहे. तर इथे लेखक काय म्हणतात? लेखक आहेत कालेश्वरम राज, हे जे की सुप्रीम कोर्टाचे लॉयर आपल्याला पाहता येईल. तर यांच्याद्वारे हे लिहिण्यात आलेलं आहे. ते काय म्हणतात? जे आर्टिकल 164चं 1 आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशनचं त्यामध्ये काय सांगितलेलं आहे? जे मिनिस्टर्स आहेत ती गव्हर्नरच्या मर्जीनुसार आपलं जे ऑफिस आहे ते होल्ड करतील. मिनिस्टर्स शॉल होल्ड ऑफिस ड्युरिंग द प्लेजर ऑफ द गव्हर्नर असं इथे आर्टिकल 164चं 1 म्हणतोय. बघा त्यानंतर इथे आपल्याला महत्त्वाचं पाहता येईल पॉलिटिकल आणि कॉन्स्टिट्यूशनल फॅसेट कशी आहेत असं इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आणखीन एक महत्त्वाचं वर्ड तुम्हाला इथे लक्षात येईल. लक्षात घ्या, ज्युबनेटोरियल असं ह्याचं प्रनन्सिएशन आहे. तर स्पेशली US हा वर्ड यूज केला जातो गव्हर्नरच्या बाबतीत. तर एखादं गव्हर्निंग असेल सुप्रीम किंवा रुलिंग किंवा त्याला आपण कंट्रोलिंग असं म्हणतो तर त्याच्यासाठी हा जो वर्ड आहे ज्युबनेटोरियल हे इथे यूज केलं जातं. तर याच्यासाठी पॉलिटिकल आणि कॉन्स्टिट्यूशनल फॅसेट्स आहेत असं इथे लेखक सांगतात. बघा ॲज अ चान्सलर गव्हर्नर हे चान्सलर म्हणूनही काम करत असतात. युनिव्हर्सिटीजचे चान्सलर म्हणून ते कार्य पाहत असतात. तर ॲज अ चान्सलर ते जे व्हाईस चान्सलर्स असतील त्यांना पदावरून काढणे नेमणे असं ते करू शकतात. पण मिनिस्टरच्या बाबतीत असं त्यांचं युनिक पॉवर आपल्याला पाहता येणार नाही. त्यांना कॉन्स्टिट्यूशनच्या अधीन राहूनच कार्य करावं लागेल असं ते सांगतात. तर गव्हर्नरच्या बाबतीतचा आपण डेटा पाहून घेतला होता. त्यानंतर आज इथे परत मी रिपीट करणार नाही कारण आपल्याला आणखीन एक महत्त्वाचं अतिशय महत्त्वाचं आपल्याला इथे एक डिस्कस करायचं आहे. ते म्हणजे काय? अँटी सुपरस्टिशन लॉ जे आहे आपल्या भारतात त्याबाबत बोलायचं आहे. काय झालं होतं? केरळमध्ये रिच्युअलिस्टिक ह्युमन सॅक्रिफाईसच्या नावाखाली 2 स्त्रिया आहेत त्यांचा मर्डर इथे करण्यात आला होता. म्हणजे ज्याला आपण बळी म्हणतो मनुष्यबळ बळी त्याला तसं करण्यात आलं होतं. 2 स्त्रियांना इथे मारण्यात आलं होतं. त्याच्यामुळे काय लक्षात येते तर केरळमध्ये जे सुपरस्टिशियस बिलीफ्स आहेत किंवा ब्लॅक मॅजिक आहेत किंवा सॉर्सरी आहे ती खूप जास्त प्रमाणात आहे, प्रिव्हॅलंट आहे आपल्याला इथे पाहायला मिळेल आणि त्यामुळेच स्ट्रिक्ट अँटी जे सुपरस्टिशन लॉ आहे, सप्रेशन लॉ आहे ते आणण्याची इथे गरज आहे असं ते सांगण्यात आलेलं आहे. तर ही अशी किलिंग्स होत असतात, अशी मर्डर्स होत असतात, ती कॉमन आहेत का? तर हे पाहण्यासाठी आपण 2021ची रिपोर्ट पाहणार आहोत आणि 2020ची सुद्धा रिपोर्ट इथे कम्पेअर करणार आहोत. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो म्हणजेच NCRB द्वारा हा जो डेटा आहे तो दिला जातो. NCRB हे कोणाच्या अधिपत्याखाली काम करत असतं ते तुम्हाला शोधून काढायचं आहे. ठीक आहे, तर ही NCRBने दिलेला डेटा आहे. काय म्हणतो? ह्युमन सॅक्रिफाईसच्या नावाखाली 6 डेथ्स झालेली आहे 2021मध्ये आणि 2021मध्येच विचक्राफ्टच्या नावाखाली 60 किलिंग झालेली आहेत आणि त्याच्यामध्ये छत्तीसगडचा पहिला क्रमांक लागतो. तिथे जवळपास 20 किलिंग मर्डर्स झालेले आहेत. त्यानंतर MP दुसऱ्या क्रमांकावर आहे जिथे 18 मर्डर्स झालेली आहेत. त्यानंतर तेलंगणामध्ये 11 आणि केरळमध्ये 2 आपल्याला पाहता येईल. तर 2020चा डेटा काय म्हणतो? 88 किलिंग्स जी आहेत ती विचक्राफ्टच्या नावाखाली चाललेली आहेत आणि 11 जी आहे ती ह्युमन सॅक्रिफाईसच्या नावावर किलिंग्स आपल्याला पाहता येईल. मग असा कुठला लॉ नाही का आपल्या भारतामध्ये कुठलाही लॉ असेल जो ही किलिंग्स रोखण्यात मदत करू शकत असेल? तर बघा कुठलाही एक सेंट्रल एक्सक्लुझिव्ह लॉ आपल्याला पाहायला मिळणार नाही जो संपूर्ण देशभरात लागू होत असेल. विचक्राफ्ट, सुपरस्टिशन किंवा ऑकल्ट इन्स्पायर्ड ॲक्टिव्हिटीजच्या विरोधात कुठलाही लॉ असा आपल्या भारतात एक युनिफॉर्म लॉ पाहायला मिळणार नाही. मग ही जी आहेत याच्याबाबतचं प्रोटेक्शन मिळवून देण्यासाठी राज्यांनी आपापल्या परीने
त्यांच्या लेवलवर काही लॉज आणलेली आहेत. तर सगळ्यात पहिलं राज्य आपल्याला बिहार पाहायला मिळेल, ज्याने 1999 मध्ये द प्रिव्हेन्शन ऑफ विच म्हणजेच दाईन प्रॅक्टिसेस ॲक्ट आणलेला आहे. लक्षात घ्या, 1999 मध्ये बिहारने पहिल्यांदा द प्रिव्हेन्शन ऑफ विच दाईन प्रॅक्टिसेस ॲक्ट आणलेला आहे, ज्यामध्ये 3 महिन्याची जेल किंवा 1000 रुपये त्यांना फाईन किंवा दोन्हीही. त्यांचं जे गुन्हा असेल तो किती मोठा आहे किंवा किती लहान आहे त्याच्यावर आधारित हे 3 महिन्याची जेल, 1000चं फाईन किंवा दोन्ही असं हे इथे ठरवण्यात आलेलं आहे. त्यानंतर दुसरं राज्य आपल्याला पाहता येईल ते म्हणजे झारखंड. 2001 मध्ये झारखंडने असाच काही सिमिलर ॲक्ट आणला होता. छत्तीसगडमध्ये 2005 मध्ये हा ॲक्ट लागू झालेला आहे. त्याच्यामध्ये छत्तीसगड तोनाही वीज प्रताडना निर्वाळन ॲक्ट असं ह्या ॲक्टचं नाव आहे. लक्षात घ्या, छत्तीसगडमध्ये 2005 मध्ये हा ॲक्ट लागू करण्यात आला होता, छत्तीसगड तोनाही प्रताडना निर्वारण ॲक्ट. तर 3 वर्षे जेल किंवा फाईन किंवा दोन्ही असं ह्या ॲक्टचं स्वरूप आपल्याला पाहता येईल. त्यानंतर 2013 मध्ये ओडिशा सरकारने सुद्धा असा ॲक्ट आणलेला आहे, ओडिशा प्रिव्हेन्शन ऑफ विच हंटिंग बिल. त्यामध्ये पेनल्टी देण्यात आलेली आहे विच डॉक्टर म्हणून घेणाऱ्यासाठी किंवा स्वतःला ब्लॅक मॅजिशियन कोणी म्हणून घेत असेल, काळा जादूगार, काळा जादू करणारी लोक, तर त्यांच्यासाठी इथे पेनल्टी ठरवण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा, महाराष्ट्राच्या बाबतीत बोलूया. 2013 मध्येच महाराष्ट्राने सुद्धा महाराष्ट्र प्रिव्हेन्शन अँड इरॅडिकेशन ऑफ ह्युमन सॅक्रिफाईस अँड अदर इनह्युमन एव्हिल अँड अघोरी प्रॅक्टिसेस अँड ब्लॅक मॅजिक ॲक्ट नावाचा ॲक्ट इथे महाराष्ट्राने आणलेला आहे 2015 मध्येच. तर 2013 मध्येच. ओडिशा आणि महाराष्ट्र 2013 मध्ये, बिहार सगळ्यात पहिले 1999 मध्ये, त्यानंतर झारखंड 2001 मध्ये आणि जे छत्तीसगड आहे 2005 मध्ये. 13 मध्ये ओडिशा आणि महाराष्ट्र आपण पाहिलं. तर महाराष्ट्राचं जे 2013चं ॲक्ट आहे त्या महाराष्ट्र प्रिव्हेन्शन अँड इरॅडिकेशन ऑफ ह्युमन सॅक्रिफाईस अँड अदर इनह्युमन एव्हिल अँड अघोरी प्रॅक्टिसेस अँड ब्लॅक मॅजिक ॲक्ट पाहिलं, जे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आहेत, अँटी सुपरस्टिशन ॲक्टिव्हिस्ट. त्यांचा मर्डर झाल्याच्या नंतर हा जो ॲक्ट आहे तो इथे पास करण्यात आला होता. 2015 मध्ये राजस्थानने सुद्धा असा ॲक्ट पास केलेला आहे, राजस्थान प्रिव्हेन्शन ऑफ विच हंटिंग ॲक्ट. त्यानंतर 2015 मध्येच आसामने सुद्धा आसाम विच हंटिंग प्रोटेक्शन अँड प्रिव्हेन्शन ॲक्ट पास केलेला आहे. आणि सगळ्यात लेटेस्ट म्हणजे 2017 मध्ये कर्नाटका प्रिव्हेन्शन अँड इरॅडिकेशन ऑफ इनह्युमन एव्हिल प्रॅक्टिसेस अँड ब्लॅक मॅजिक ॲक्ट पास केलेला आहे, जो की 2020 मध्ये इथे इफेक्टमध्ये आलेला आहे. तर बघा, कुठल्या राज्यात कुठे आणि कधी त्याची सुरुवात करण्यात आली होती ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर महाराष्ट्राच्या बाबतीचा डेट आपल्याला नेहमीच लक्षात ठेवायचा असतो. महाराष्ट्र 2013 मध्ये हे ॲक्ट आणण्यात आलं होतं. त्याच्यासाठी कार्य करणारे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर नाव लक्षात घ्या. आणि 2013 मध्ये महाराष्ट्रामध्ये ॲक्ट पास झाला होता. तर प्रश्न असाही बनत असतो की महाराष्ट्रासोबत आणखीन कुठल्या राज्यामध्ये हा ॲक्ट पास करण्यात आला होता, तर ओडिशाचं नावसुद्धा इथे लक्षात ठेवा. त्यानंतर आजचं जे न्यूज डिस्कशन आहे ते इथेच थांबूयात आणि उद्या परत भेटूयात नवीन डिस्कशनसह. थँक्यू सो मच.